तर मंडळी आज नागपंचमी आहे आणि आज आमची नागिन सॉरी आमची बायको पोळ्या करायला नागोबाला नैवेद्य दाखवायला कसं बघता बघितलं का नागिनीसारखं. तर आज नागपंचमी आपल्या संस्कृतीमध्ये नागाला देवता स्वरूप मानलं जाते. नागपंचमी दिवशी आपण नागाची पूजा करतो आणि निसर्गातील या जीवाबद्दल आपण आदर व्यक्त करतो. नाग हा निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. तो उंदीर आणि इतर जीवांची संख्या नियंत्रित ठेवतो. म्हणून नाग दिसला तर त्याला विनाकारण मारू नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि सर्प मित्रांची मदत घ्या. पण आज मला एक वेगळं काहीतरी सांगायचं तुम्हाला की आपण नाग दिसला की लगेच सावध होतो. काय स्वते? कारण आपल्याला माहित असतं की त्याच्याकडे विष आहे. पण समाजामध्ये काही माणूसरूपी नाग असतात, त्यांचं विष दिसत नाही. ते गोड बोलतात, आपलेपणा दाखवतात, आपल्या सुखदुःखात सहभागी असल्यासारखे वागतात, पण मनामध्ये मात्र मत्सर, द्वेष आणि स्वार्थाचं विष घेऊन फिरत असतात. नाग कधी डंक मारेल हे आपल्याला माहित असतं, पण माणूसरूपी नाग कधी डंक मारेल हे त्याच्याजवळ असूनही कळत नाही. म्हणून प्रत्येक माणसावर संशय घ्या असं मी म्हणत नाही, पण माणसं ओळखा. गोड बोलणारा प्रत्येक जण आपला नसतो आणि कायम सोबत राहणारा प्रत्येक जण हितचिंतक नसतो. तुमच्या प्रगतीवर आनंदी होणाऱ्या माणसांना जवळ ठेवा आणि तुमच्या चांगल्या दिवसामध्ये ज्याच्या मनात तुमच्यासाठी विष आहे त्याच्यापासून शांतपणे अंतर ठेवा. कारण निसर्गातला नाग आपल्याला फक्त एकदा डंक मारतो, पण माणूसरूपी नाग आपल्या विश्वासाला वारंवार डंक मारतो. म्हणून आज नागपंचमीला एक गोष्ट लक्षात ठेवा. नागपंचमी मी तुम्हाला सांगालोय की नागाला मारू नका, निसर्गाचा आदर करा, पण माणूसरूपी नागाला ओळखा, त्याच्यापासून सावध राहा आणि आपल्या आयुष्यात त्याला जागा अजिबात देऊ नका. कारण विष फक्त नागाच्या दातात नसतं, कधी कधी ते माणसाच्या मनात सुद्धा असतं. मनातही असतं.